हा दुसरा व्हिडिओ जीटी विषयी. ज्यांनी पहिला व्हिडिओ नाही पाहिला त्यांनी पहिला व्हिडिओ पहा. बघा जीटी देताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे. सकाळी 9 ते दुपारी 2च्या दरम्यान आपली जीटी व्हायला पाहिजे. कारण की त्या दरम्यान दिलं तरच आपली त्या दिवशी आपण रिवाईज करायला चालू करू शकतो. काही लोकांची लवकर जीटी रिवाईज होते. मला तर खूप जास्त टाईम लागत होता. मी टाईमपास नव्हतो करीत रिवाईज करताना, पण तरी पण मला टाईम लागतच होता जास्त. मग मी प्रत्येक गोष्ट रेट्रोग्रेड मेथडने बघत होतो चुकलेली. तर बघा जीटी तुम्ही देताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही जीटी समजा सकाळी द्यायला लागलात तर तुम्ही नाश्ता करून जीटी द्यायला पाहिजे. कारण की तुम्ही जसं जीटी देताना बिहेवियर राहील तुमचं, तसंच बिहेवियर तुमचं मेन एक्झामला राहतं. तुम्ही आताच सवय लावली नाश्ता करायची, सकाळी लवकर जीटी द्यायची, अर्धा तास अगोदर एक्झाममध्ये घेतलं जातं मेन एक्झाममध्ये. तर तसंच जीटी देताना पण तुम्ही कमीत कमी 10 मिनिटं तरी रिलॅक्समध्ये राहायला पाहिजे, नंतर जीटी द्यायला पाहिजे. कारण की थोडं माइंड फ्रेश होऊन जातं. तर मी तसंच देत होतो. कारण की आपण काय करतो जीटी देताना बी त्या दिवशी थोडं लवकर सकाळी उठून थोडं तरी वाचतो, नंतर आपण जीटी देतो. मग बरेच लोक काय करतात, वाचायचं झालं की लगेच जीटी द्यायला सुरू करतात. असं नका करू. तुम्ही वाचायचं झालं तर अर्धा तासाचा तरी गॅप ठेवा, त्यात नाश्ता ते करा आणि 5 मिनिटाचा गॅप ठेवा. कारण की तुम्ही तुमचं माइंड फ्रेश केलं तरच, कारण की जीटी 3.5 तास द्यायची तुम्हाला, तर माइंड फ्रेशच पाहिजे त्यासाठी. नाहीतर लगेच काही तुम्ही एखादा सब्जेक्ट वाचला आणि त्याच्यात तुम्हाला जीटीमध्ये कन्फ्यूज झाला त्या क्वेश्चन, तर त्या टायमाला तुमचं माइंड एकदम स्टेबल पाहिजे. नाहीतर मग तुम्ही एका क्वेश्चनमुळे तुमची जीटी सुद्धा खराब करू शकता. तुम्हाला वाटेल हे साधा क्वेश्चन सुद्धा नाही आला, त्याच्यामुळे मी जीटी देऊन तरी काय फायदा होणार आहे. कारण की आता वाचलेलंच क्वेश्चन नाही राहिलं तर मागचा काय आठवणार आहे, असं होतं. माइंडसेट असं होतं. त्यासाठी तुम्ही जे पण सकाळी वाचले त्या जीटीच्या दिवशी, तर त्यानंतर तुम्ही अर्धा तास द्यायला पाहिजे, नंतर जीटी द्यायला पाहिजे, असं मला वाटतं. मी तर तसंच करीत होतो. कारण की माइंड फ्रेश असेल तर तुमचे जे अवघड क्वेश्चन होतात ना ते लवकर समजतात, त्यांना डबल वाचायची गरज पडत नाही जास्त. नाही तर साध्या साध्या क्वेश्चनला पण डबल वाचायला लागतं. त्यासाठी मस्त नाश्ता करा, नंतर जीटी द्या. जीटी झाल्याच्या नंतर जीटी खराब गेली तरी पण त्याच दिवशी रिवाईज करायला स्टार्ट करा. कारण की गेस केलेले क्वेश्चन जास्त दिवस लक्षात राहत नाहीत, त्याच दिवशी रिवाईज करायला चालू करा. नीटच्या प्रत्येक सेक्शनमध्ये 45 क्वेश्चन राहतात, INSCT मध्ये 50 क्वेश्चन राहतात. तर जे 45 क्वेश्चन मध्ये नीटच्या सेक्शनमध्ये 45 क्वेश्चन मध्ये काय होतं, पहिल्याच सेक्शनमध्ये आपल्याला 20-20 क्वेश्चन येत नाहीत, 25 क्वेश्चन माहिती राहतात, 20-20 क्वेश्चन येत नाहीत. तर मग काय होतं, आपला त्यामध्ये खूप म्हणजे कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. पण पुढचे सेक्शन असे राहतात की खूप सोपे राहतात. तर बरेच मुलं काय करतात, पहिलं सेक्शन खराब गेला की जीटी तिथंच बंद करतात, देतच नाहीत. असं करू नका, जीटी पूर्ण द्या. कारण की आपल्याला माहित नसतं पुढचा पेपर सोपा आहे का नाही. आपल्याला माहित नसतं सगळे सेक्शन दिल्याशिवाय पुढचे सेक्शन कसे होते. तर कसं तुम्ही जसं बिहेवियर जीटी देताना ठेवतात ना, तेच मेन एक्झाम मध्ये पण तसंच होतं. तुम्ही जसं माइंडसेट ठेवता जीटी देताना, तसंच मेन एक्झाम मध्ये होतं. तुम्हाला दिल्याच्या नंतरच कळेल मेन एक्झाम मध्ये पण. कारण की तुम्ही जितकी सिरियसली जीटी देता ना, तितकी सिरियसली तुम्ही मेन एक्झाम पण देता. जर तुम्ही सिरियसनेस जीटी मध्ये नाही ठेवणार तर तुमचं मेन एक्झाम मध्ये पण सिरियसनेस नाही राहणार. कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस एक्झामचं फिलिंग घेऊनच जीटी दिली तरच फायदा होईल जीटीचा. नाहीतर असंच टाइमपास म्हणून देत असाल तर मग जीटीचा फायदा होणार नाही तुमच्यासाठी.